हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मी हर्षदा, तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला हिरव्या मसाल्यातली चिकन बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळच्या ब्रेकफास्टची सुरुवात माझी दूध आणि बिस्किट खाऊन झाली. त्यानंतर मी बाजारामध्ये गेल्यानंतर मी ज्यूस पिले. त्यानंतर मी इथे कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण, मिरची इथे तुम्ही पाहू शकता घेतली आहे. आज मी बिर्याणी बनवणार आहे, हिरव्या मसाल्यातली चिकन बिर्याणी. त्यासाठीची ही तयारी आहे. तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना हे सर्व मिक्सरला तुम्ही पाहू शकता बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. या पेस्टमध्ये थोडंसंच पाणी टाकून ही पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर मी इथे कुकरमध्ये तेल आहे ते 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी 4 ते 5 कांदे बारीक आकाराचे ते कापून घेतले आहेत मीडियम साईजमध्ये. त्यानंतर कांदा जो आहे तो चांगला ब्राऊन होईपर्यंत खरपूस चांगला होण्यासाठी मी तिथे 1 चमचा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. त्यानंतर हे बारीक गॅसवरतीच मी 10 ते 15 मिनटं लागले मला हा कांदा चांगला ब्राऊन होण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता माझा जो कांदा जो आहे कुकरमध्ये तो चांगला ब्राऊन झालेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तो जो कांदा जो आहे तो चांगला ब्राऊन झालेला आहे. गुलाबी रंग असा ब्राऊन कलर आलेला आहे. त्यानंतर मी इथे चवीनुसार तुम्हाला जितकं तिखट लागेल तितकं तुम्ही मसाला यूज करू शकता. मी इथे चिकन मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला टाकून घेतला आहे. 1 चमचा तिन्ही मसाले यूज केलेले आहेत. त्यानंतर हे जे मसाले आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मी इथे धना पावडर, मिरची पावडर, तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे धना पावडर, मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाला यामध्ये यूज करू शकता. त्यानंतर मी इथे 2 बारीक आकाराचे टोमॅटो मीडियम साईजमध्ये कापून घेतलेले आहे. त्यानंतर मी अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची, पुदिनाची जी पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे आणि इथे मी चिकन पूर्ण त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण चिकन जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मसाला आहे आपला तो पूर्ण चिकनला लागला पाहिजे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण मसाला जो आहे तो चिकनमध्ये मुरला पाहिजे. त्यासाठी मी कुकरचं झाकण लावून मी ते 2 ते 3 मिनटं वाफेवरती शिजवून घेतलं आहे, जेणेकरून मसालाही चांगला शिजतो. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मसालाही चांगला कुक झाला आणि जो मसाला जो आहे तो चिकनला चांगला मॅरिनेट झालेला वाफेवरती शिजवल्यानंतर. त्यानंतर मी ते 2 कप जे आहे ते तांदूळ टाकून घेतलेला आहे आणि जितकं तांदूळ आपण टाकेल तितकंच पाणी टाकून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता वाटणच्या मसाल्याचंच पाणी टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 शिट्टीमध्ये तुम्ही पाहू शकता अशी बिर्याणी तयार झालेली आहे. बिलकुल बिर्याणी जी आहे ती गिचकी नाही झालेली, खुल्ली झालेली आहे. जितकं आपण तांदूळ टाकू तितकंच पाणी टाकलं समप्रमाणामध्ये तर बिर्याणी गिचक होत नाही आणि सुटसुटीत बनते. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर असं जेवण होतं. त्यानंतर जेवण झाल्यानंतर मी आज हेअर ऑइलिंग केली. तुम्ही पाहू शकता हेअर ऑइलिंग करण्याच्या आधी सर्वात प्रथम केसरमध्ये 2 भाग करून पहिले जे गुंता जो असेल केसरमध्ये तो सगळा काढून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून हेअर ऑइलिंग करताना कुठलेही केस जे आहेत ते तुटत नाही आणि व्यवस्थित चांगली हेअर ऑइलिंग होते. तुम्ही पाहू शकता हे स्कॅल्प मसाजरने मी अशा प्रकारे मी पूर्ण जे स्कॅल्प आहे त्याला मसाज करत आहे. त्यानंतर मी बोटाने सुद्धा केली आहे. जे आपले बोटं आहेत ते हलक्या हातानेच प्रेस करायचे आहेत, कारण आपली जी डोक्याची जी स्किन असते ती सेन्सिटिव्ह असते. जर आपलं नख लागलं तर रक्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे जर मसाज करत असेल तर ती स्कॅल्प मसाजर जे आहे ते सिलिकॉनचं मिळतं, त्याच्याने सुद्धा आपण मसाज केली तरी चालेल. आणि जर स्कॅल्प मसाजर नसेल तर बोटांचे जे आपलं मांस असतं की त्याच्याने हलक्या हाताने मसाज करायचे आहे, जेणेकरून नखं लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी रात्रीच्या टाईमला जाऊन मस्त चायनीज आणलं
पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशा सुंदर आणि छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा.